So hi guys, welcome back to my channel. This is Romil, your host. So this is the day 2 of मलकापुर. So मैं आया हूँ मलकापुर में, गिरनी करके एक जगह है, वहाँ पे आया हूँ और वहाँ पे गजानन महाराज जी का मंदिर है. सो वो एक्सप्लोर करने आया हूँ. यहाँ पे कैसा मंदिर है, क्या है, जो देख सकते हैं मेरे पीछे है, जो अभी बना है. सो चलो उसका टूर देता हूँ. नमस्कार. तर मी आता या मंदिरात आलो आहे. तर मला काही प्रश्न विचारायचे आहेत. जे लोक माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने जे लोक
व्हिडिओ बघून इथे येणार, मुंबईवरून येणार या दुसरी कुठून पण, तर त्यांना काय काय करावं, म्हणजे कसं यायला पाहिजे त्यांनी? मलकापूर बसस्थानक आहे, हां, दिंडी ते मलकापूर गजानन महाराज संस्थान ट्रस्ट जे आहे हे अवघं 5 किलोमीटर अंतर आहे. हां, तर तिथे येण्याकरता तिथे खाजगी वाहनं भरपूर आहेत, येण्याची सुविधा. एक एक तासानंतर खाजगी वाहनं येण्याकरता तिथे आल्यानंतर गावामध्ये आल्यानंतर गावाच्या सुरुवात जिल्ह्याचे गजानन महाराज संस्थान हे ट्रस्ट आहे, नोंदणीकृत ट्रस्ट आहे. इथे सेवा विविध प्रकारची दिल्या जातात. अन्नदानाचा दर गुरुवारला महाप्रसाद वितरण केलं जाते. त्या वितरणामध्ये जे इथली जी बॉडी आहे, ट्रस्ट जे आहे त्यांचं पूर्ण त्यांच्यावरती वाच ठेवलं असतं, ओव्हरलोकिंग त्यांचं दिलेलं असते. आणि समोर माझ्या मागेच त्या ट्रस्टची सर्व मंडळी उपस्थित आहे. काही महाप्रसादाचं वितरण जे केलं जाते तिथे काही सेवा पूर्णतः कुठलाही न्याय पैसा न घेताना ही सेवा विनामूल्य सेवा पुरवतात. आणि सेवा व्हावी दर गुरुवारला आपल्या त्यांच्या इच्छेप्रमाणे जवळजवळ इथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करतात. ते स्वतः अन्नदानाकरता साहित्य आणून देतात. इथली जी मंडळी आहे, ट्रस्ट जी आहे, ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत ते त्याचं वितरण व्यवस्थित करून घेतात. त्या सेवेमध्ये अन्नदानाचा सहभाग असे आमच्याकडे बसलेली बरीचशी मंडळी आहे सेवा करून प्रसाद वाटप करण्याकरता. तसंच त्यांचं दर गुरुवारला मलकापूरनं 5 किलोमीटर एक दिंडीचं आयोजन केलेलं असते. संजय सिंह ठाकूर त्याचे त्या दिंडीचे प्रमुख आहेत. आणि तिथे जवळजवळ 200-250 महिला आणि पुरुष हे सर्व मंडळी तिथून ते पालखी घेऊन येतात तुळशी वृंदावनाकडून. आणि प्रदक्षिणा करून इथून ती दिंडीचा सोहळा त्यांना प्रत्येकाला मान दिला जातो, आरतीचा मान दिला जातो त्यांना प्रत्येकाला. त्यामध्ये त्यांची आरती झाल्यानंतर प्रदक्षिणा होते आणि त्यांच्यामधून इथली जे स्थानिक मंडळी आहे ते महाप्रसादाचं वितरण केलं जातं. ही सेवा जवळपास 10-12-15 वर्षापासून अहोरात्र सेवा सुरू आहे. ठीक आहे, धन्यवाद कमिटीचा. थँक्यू सो मच की तुम्ही मला व्हिडिओ काढायला पण दिला. आपण महाराजांशी पण बोलून घेऊ. गुरुजी, माझ्या व्ह्युअर्ससाठी काय बोलायचं तुम्हाला? आता आजच्या सध्या हे संस्थान सर्व म्हणजे महत्त्वामध्ये केले उच्चस्थ स्थान भेटलं आहेच. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजून उच्चस्थ स्थान भेटलं, पण अजून वर्चस्व गेलं पाहिजे. सेगाव संस्थान सारखं झालं पाहिजे. होणार ते लवकरच होणार. विनंती आहे. येस लवकरच होणार. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी मला टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. खरंच थँक्यू. नमस्कार. हे चंदू पाटील, हां, संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त. हां, आणि हे सर्व कारभार करतात. अच्छा. मी मुंबईवरून आलो आहे काका. तर माझ्या व्ह्यूज म्हणजे व्हिडिओजच्या दरम्यान जे पण लोक बघतात ते इथे कसं यावं म्हणून मी त्यांच्याशी बोलणं केलं, सगळं हे केलं. त्यांनी सांगितलं की ॲड्रेस कसा यायला पाहिजे, सगळं त्यांनी सांगितलं की महाप्रसाद कधी असतो ते सगळं त्यांनी सांगितलं आहे. तर तेच मी बोललं की तुमच्याशी पण भेटायचं होतं पर्सनली. धन्यवाद तुम्ही टाईम दिल्याबद्दल मला पण. गजानन महाराजचं म्हणजे प्रसाद वाटायचं काम करत असतो, सेवा देत असतो. आणि सप्ताह असला की विना वाजवायचं सेवा देत असतो. चालणार. धन्यवाद काका. ओके. सकाराम लगाडे, हां, गाव हिरणी. हां, मी सकाळी पंचायत तयार करतो. अच्छा. सेवा काय करतात तुम्ही इकडे? पूर्ण जेवढं सोय असतं सगळं दर्शनाचं हे ते तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित करवता. ठीक आहे. तर जे पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने बघत असणार या काकांना, तर जेव्हा पण इकडे व्हिजिट करणार तर त्यांना सांगा की रोमिलच्या व्हिडिओच्या याच्याने आलेले. ठीक.